छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं सभागृह जिथे शहराच्या विकासाच्या योजना ठरायला हव्या होत्या, तिथे अचानक घोषणाबाजी, आरोप प्रत्यारोप आणि राजकीय ध्रुवीकरणाचं रणांगण तयार होतं. अतिक्रमण, हॉकर्स आणि वाहतूक कोंडींसारखे सामान्य नागरिकांच्या रोजच्या आयुष्यातले प्रश्न चर्चेला आले. पण काही मिनिटातच मुद्दा बदलला. वातावरण तापलं, घोषणांनी सभागृह हादरलं आणि अखेर सभा तहकूब झाली. नेमकं काय घडलं या सभागृहात? विकासाच्या प्रश्नांवर राजकीय संघर्ष कसा उफाळू लागला आणि या सगळ्या मागे फक्त भावनिक राजकारण आहे की काही खोल राजकीय गणितही दडलेली आहेत? जाणून घेऊया सविस्तर या रिपोर्टच्या माध्यमातून. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील ही घटना फक्त एका दिवसाचा गोंधळ म्हणून बघून चालणार नाही, कारण या एका घटनेतून स्थानिक राजकारणातील अनेक स्तर उघडे पडतात. सुरुवात झाली एका साध्या पण महत्त्वाच्या मुद्द्याने, शहरातील अतिक्रमण आणि रस्त्यावर वाढणाऱ्या हातगाड्या. शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा सामान्य नागरिकांसाठी खूपच जवळचा आहे, कारण रोजच्या प्रवासात होणारी कोंडी, फुटपाथवरचं अतिक्रमण आणि त्यातून निर्माण होणारी गैरसोय हे सगळं लोक अनुभवत आहेत. पोलिस येतात, गाड्या थोडा वेळ गायब होतात, पोलीस जातात, सगळं अगदी पहिल्यासारखं होऊन जातं. ही संभाजी पेठेची किंबहुना पूर्ण मार्केट यार्डची आजची परिस्थिती आहे. पण यावर अजूनही काही सोल्युशन निघालेलं नाही. पण याच मुद्द्यावर चर्चा पुढे सरकत असतानाच अचानक राजकीय वातावरण तापलं. MIM आणि सत्ताधारी शिवसेना भाजप युती यांच्यात वादाची ठिणगी पडली. आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्यानंतर सभागृहात गोंधळ माजला. हा गोंधळ इतका वाढला की पंतप्रधानांविषयी एकेरी उल्लेख झाल्याचंही समोर आलं आणि मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. सभागृहातला हा गोंधळ बाहेरही पोहोचला. बाहेर घोषणाबाजी सुरू झाली. एका बाजूला अल्लाहू अकबर तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम. आणि इथेच हा मुद्दा केवळ स्थानिक शासनाचा न राहता थेट भावनिक आणि धार्मिक राजकारणाच्या पटावर येऊन बसतो. त्यावर चर्चा करताना अचानक धार्मिक घोषणाबाजी कशी सुरू होते, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दरम्यान सभेत पार्किंग आणि वाहतूक कोंडीवरूनही जोरदार चर्चा झाली. नगरसेवकांनी प्रशासनावर आरोप केले की कारवाई निवडक ठिकाणीच होते. काही भागांमध्ये कठोर कारवाई होते, तर काही ठिकाणी पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. दारू घेणाऱ्यांना सूट आणि औषध घेणाऱ्यांना दंड, अशी टीका देखील करण्यात आली. ही टीका फक्त प्रशासनावर नाही, तर व्यवस्थेतील असमतोलावरही आहे. महापौरांनी यावर उपाय म्हणून रुग्णालये, मंगल कार्यालये आणि मोठ्या प्रतिष्ठानांना स्वतःची पार्किंग व्यवस्था करण्याचे आदेश सुद्धा दिले. हे निर्णय कागदावर योग्य वाटतात, पण प्रश्न असा आहे की अंमलबजावणी किती प्रभावी होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. याच वेळी हॉकर्सचा म्हणजेच फेरीवाल्यांचा मुद्दा देखील सभेत ऐरणीवर आला. काही नगरसेवकांनी हॉकर्सच्या वाढत्या दादागिरीबद्दल तक्रारी सुद्धा केल्या, तर काहींनी कोणाच्या पोटावर पाय नको ही भूमिका मांडली. इथेच प्रशासन आणि मानवी संवेदनशीलता यांच्यातील संघर्ष दिसतो. पण या संपूर्ण चर्चेतून एक वेगळाच राजकीय अँगल समोर येतो, तो म्हणजे अर्थसंकल्पाचा. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर भेदभावाचे आरोप झाले. सत्ताधारी नगरसेवकांना जास्त निधी आणि विरोधी पक्षांना कमी निधी दिला जातो, असा आरोपही आहे. हा मुद्दा फक्त पैशांचा नाही, तर राजकीय संदेशाचा आहे. निधीचं वाटप हे अनेकदा राजकीय ताकद दाखवण्याचं साधन बनतं. विरोधी पक्षनेत्यांनी यावर आक्षेप घेतला आणि न्यायालयात जाण्याची धमकीही दिली. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नामांतराचा प्रस्ताव. औरंगपुरा या भागाचं संभाजी पेठ असं नामांतर, हा प्रस्ताव मंजूर झाला, पण त्यावरूनही वाद झाला. नामांतर हा मुद्दा महाराष्ट्रात नेहमीच भावनिक आणि राजकीय असतो, त्यामुळेच इथेही तोच पॅटर्न दिसतो. जर आपण या सगळ्या घटनांकडे एकत्रितपणे पाहिलं तर एक स्पष्ट चित्र दिसतं की स्थानिक मुद्द्यांवर चर्चा सुरू होते, पण शेवटी ती राजकीय आणि भावनिक मुद्द्यांमध्ये रूपांतरित होते. आणि हे फक्त संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हा ट्रेंड दिसत आहे. या संपूर्ण गोंधळावर प्रतिक्रिया देताना महापौरांनी स्पष्ट केलं की कोणत्याही पक्षाचं असलं तरी सभागृहात अशा प्रकारचं वर्तन योग्य नाही आणि
लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागायला हवं. दरम्यान शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी सांगितलं की त्यांनी अतिक्रमणाचा संवेदनशील मुद्दा दंगल टाळण्यासाठी मांडला होता. पण MIMचे नगरसेवक फिरोज खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर वातावरण बिघडलं. त्यांनी आरोप केला की MIM विकासाच्या मुद्द्यांऐवजी प्रत्येक सभेत वातावरण खराब करत आहेत. तर दुसरीकडे MIMच्या नगरसेवकांनी प्रत्यारोप करत म्हटलं की विकासाचे मुद्दे सोडून सत्ताधारी पक्षांकडून विषयांतर केलं जात आहे. आता या सगळ्यांचा परिणाम काय होणार? एकीकडे नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत, अतिक्रमण, वाहतूक, पार्किंग, आणि दुसरीकडे राजकीय संघर्ष. जर सभागृहातच गोंधळ होत असेल तर निर्णय प्रक्रिया कशी पुढे जाणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महानगरपालिका ही लोकांच्या समस्यांसाठी असलेली संस्था आहे. पण जर तिथेच घोषणाबाजी आणि संघर्ष सुरू असेल तर सामान्य नागरिकांचा आवाज कोण ऐकणार? प्रत्येक सभा अशा राड्यांनीच गाजत राहिली, प्रश्न आणि त्यावर तोडगा यावर चर्चाच झाली नाही, तर शहराचा आधारवड मानल्या जाणाऱ्या महापालिकेत खरंच जनतेला आधार मिळणार की केवळ राड्यातून राजकीय मनोरंजन, ही विचार करण्यासारखी बाब आहे. तुम्हाला काय वाटतं? जर सभागृहात संघर्षाचं रणांगण बनलं तर शहराचा विकास कोण करणार? आणि लोकशाहीचा खरा अर्थ नेमकं कुठे हरवत आहे? तुम्ही पुढचं चित्र कसं बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.